नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन, अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक. या टॉपिकवर 100% परीक्षेला प्रश्न 1 न 2 विचारला जातो. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आहे. तर पहा, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहा, पहिलं आपलं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अनमॅरिड पर्सन. अनमॅरिड पर्सन म्हणजे लग्न नाही झालेला, त्याला अविवाहित असे म्हणतात. त्याला सिंग्युलर आणि बॅचलर असे मराठीमध्ये म्हणतात. तर जर महिला अविवाहित जर असेल त्याला पिंस्टर असे म्हणतात. त्याला काय पिंस्टर असे म्हणतात. पुढे पहा, अ मॅन हुज वाईफ इज डेड. असा व्यक्ती की ज्याची पत्नी आहे ती डेड झालेली म्हणजे मरण पावलेली, त्याला काय म्हणतात? विडो. म्हणजेच काय? विधूर. म्हणजे काय? विधूर असे म्हणतात, त्याला विडोर असे म्हणतात. म्हणजे अ मॅन हुज वाईफ इज डेड म्हणजे असा व्यक्ती की ज्याची पत्नी मरण पावली. असा व्यक्ती की ज्याची पत्नी मरण, त्याला विडोर म्हणजेच विधूर असे म्हणतात. पुढे पहा, अ वुमन हुज हजबंड इज डेड. अशी पत्नी म्हणजे अशी महिला की जिचा पती मरण पावलेले, त्याला विडो म्हणजेच काय? विधवा असे म्हणतात. विडो म्हणजे विधवा. विडोर आणि विडो यावर लक्ष ठेवा. विडोर ER प्रत्यय लागला तर विधूर म्हणजे पुरुष ज्याची पत्नी मरण पावली असा, आणि जी काही महिला आहे तिचा पती जर निधन पावला असेल त्याला विडो म्हणजेच काय? विधवा असे म्हणतात. अ ड्रामा विथ अ हॅप्पी एंड. आता या ठिकाणी जर पाहिलं तर ड्रामा म्हणजे काय होतं? ड्रामा म्हणजे एखादं नाटक, एखादा पिक्चर, म्हणजे असं नाटक की ज्याचा जो काही शेवट आहे, ज्याचा जो काही शेवट आहे ते कशाने झाला? आनंदाने झाला, हॅप्पीने झाला, म्हणजे त्याला कॉमेडी असे म्हणतात. त्याला काय? कॉमेडी असे म्हणतात. अ ड्रामा विथ अ हॅप्पी एंड म्हणजे असा ड्रामा की जो आनंदाने काही एंड झाला त्याला कॉमेडी असे म्हणतात. म्हणजे सुखांतिका ऑप्शन. आता या ठिकाणी पहा, त्याला कॉमेडी असे म्हणतात. पुढची 5 नंबरचं पहा, अ ड्रामा विथ अ अनहॅप्पी एंड म्हणजे असा ड्रामा की जो ज्याचा काही शेवट आहे तो कशाने झाला? अनहॅप्पी. अनहॅप्पी म्हणजे काय? हॅप्पी याचा विरुद्धार्थी शब्द अनहॅप्पी. तर अनहॅप्पी म्हणजे काय? आनंदाने न झालेला किंवा दुःखात झालेला, त्याला काय म्हणतात? ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजे काय? दुःखांत. दुःखांत झालेला म्हणजे असा एखादा ड्रामा की ज्याचा जो काही शेवट आहे तो कशाने झाला? तो झाला दुःखान झाला, म्हणजे ट्रॅजेडीने झाला. जसे पहा सैराट पिक्चर. सैराट पिक्चर आता सर्वांनी पाहिला असेल तर सैराट पिक्चरचा जो काही शेवट आहे तर तुम्ही सर्वांना अनुभवलाच असेल. त्यामध्ये पहा, एक बाळ असतं, त्याच्या आई वडिलाला त्या ठिकाणी मारलं जातं, म्हणजेच त्याचा जो काही एंड आहे म्हणजे त्याचा जो काही शेवट आहे कशाने झालेला आहे? तो ट्रॅजेडीने झाला. ट्रॅजेडीने झाला म्हणजे दुःखात झाला. म्हणजे काय? अ ड्रामा विथ अनहॅप्पी एंड म्हणजे ट्रॅजेडी म्हणजे दुःखात झालेला शेवट. पुढे पहा, वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे पहा, असा व्यक्ती की जो ब्राईट साईड म्हणजे काय? उज्ज्वल वयाच्या दृष्टिकोनातून काय करतो? विचार करतो, म्हणजे त्याला ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? आशावादी असे म्हणतात. म्हणजे पहा, आता सध्या पहा कुठल्याही प्रकारची परीक्षा आपली या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही. कुठल्याही प्रकारचे आता पहा MPSCच्या जागा येणार आहेत, त्याच्यानंतर तलाठी भरतीच्या जागा येणार, म्हणजे असे जे काय आशावादी असतात की बाबा पुढे जागा येतील आणि आपण कंटिन्यू जर अभ्यास जर चालू जर ठेवला तर आपण कुठे नाही कुठेतरी लागू, अशा वृत्तीचे जे काही विद्यार्थी असतात त्यांना काय म्हणतात? ऑप्टिमिस्ट म्हणजेच आशावादी. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. म्हणजेच वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे चांगल्या बाजूने विचार करणारा, किंवा जो काय असतं ऑप्टिमिस्ट. आता हे जे काय ऑप्टिमिस्ट आहे याचा अर्थ होतो आशावादी. आशावादी म्हणजे समोर काहीतरी चांगलं होईल अशा दृष्टिकोनातून आशा ठेवून जो काही प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? ऑप्टिमिस्ट. म्हणजे वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे चांगल्या बाजूने विचार करणारा, त्याला ऑप्टिमिस्ट असे म्हणतात, म्हणजेच आशावादी. आता पुढचे पहा, वन हू लुक्स डार्क साईड ऑफ म्हणजे असा विद्यार्थी किंवा असा व्यक्ती की जो डार्क साईड म्हणजे काय? अंधारातल्या बाजूने, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय? पेशिमिस्ट म्हणजे निराशावादी. जो काही हमेशा आता म्हणजे कधी जागा येतील, मग आपल्या जागा निघणार का नाही, आपल्याला नोकरी लागणार का नाही, अशा दृष्टिकोनातून जो काही विचार करतो म्हणजे त्याला काय म्हणतात? वन हू लुक्स डार्क साईड ऑफ म्हणजे पेशिमिस्ट म्हणजेच काय? निराशावादी. म्हणजेच काय? निराशावादी. आता बरेच विद्यार्थी काय असतात पहा, आशावादी असतात. जे विद्यार्थी आशावादी असतात ते कंटिन्यू अभ्यासाच्या प्रवाहामध्ये लागतात. म्हणजे पहा, आशा तुम्ही इकडा माणूस जीवन जगत असताना आशा ही खूप महत्त्वाची असते. जेवढी तुमची आशा असेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. कुठलंही कार्य, अभ्यासच नाही तर कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला आशा असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माणसाचं जीवन हे आशेवर जगत असतं. ज्या दिवशी आशा संपली त्या दिवशी आपण प्रगती आपली संपत असती. त्यामुळे आशा म्हणजे तुमचे स्वप्न असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा म्हणजे तुमचे स्वप्न असतात. जसे तुम्ही स्वप्न पाहाल तसे पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. पुढे पहा, अ पर्सन हू लव्स हिज ऑन कंट्री म्हणजे असा व्यक्ती की जो आपल्या देशावर अतोनात प्रेम करतो. जसे पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
शाहू महाराज होते आपल्या देशावर प्रेम करणारे, महात्मा गांधी होते, पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे असे काही जो महान व्यक्ती गेले, जसे काही क्रांतिकारक होते, भगतसिंग होते, सुखदेव होते, राजगुरू होते, त्यांनी पहा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला या ठिकाणी फाशी जरी झाली तरी ते डगमगले नाहीत. पहा मित्रांनो, म्हणजे त्यांना फाशीसुद्धा झाली तरीसुद्धा त्यांनी आपल्या देशाला काय केलं, आपल्या देशावर त्यांनी प्रेम केलं, म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. असे त्यांना काय म्हणतात, त्याला पॅट्रियट म्हणजे देशभक्त असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात, पेट्रियट म्हणजे देशभक्त असे म्हणतात. म्हणजे अ पर्सन हू लव्ज हिज ऑन कंट्री, म्हणजे देशासाठी प्राण देणारा किंवा देशासाठी अतोनात प्रेम देशावर करणारा, त्याला पॅट्रियट म्हणजे देशभक्त असे म्हणतात. अ पर्सन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे पहा अ पर्सन त्याला आस्तिक. आता एक पुस्तक पहा भगतसिंग यांचं, मी आस्तिक का आहे, मी नास्तिक का आहे, असं हे पुस्तक आहे. मी नास्तिक का आहे असं पुस्तक कोणाचं आहे, भगतसिंगचं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला विचारले का अ पर्सन हू बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास, आणि बिलीव्हच्या नंतर नेहमी इन हे प्रेपोजिशन येतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रेपोजिशनसाठी, लक्षात ठेवा. बिलीव्हच्या नंतर नेहमी इन आणि इन हे प्रेपोजिशन येत असतं. तर पहा मित्रांनो, आपली इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट आहे. तुम्ही या ठिकाणी जो काय युवराज अकॅडमी 24 बाजूला जो काय फोटो दिसत त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलचं जे काही होम पेज आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक प्लेलिस्ट बटन दिसेल. त्या प्लेलिस्ट जे काय नाव आहे त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इंग्लिश प्लेलिस्ट सिलेक्ट करा. त्यामध्ये सर्व आपले इंग्लिशचे तुम्हाला व्हिडिओ बघाव्यास मिळतील. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ग्रामीण लेवलच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून इंग्लिश समजून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. 100% तुम्हाला ते आवडतील आणि 100% तुम्हाला ती इंग्लिश समजेल. पुढे पहा, अ पर्सन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे काय, थिस्ट म्हणजे काय, देवावर भरोसा असलेला, म्हणजे त्याला काय म्हणतात, बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास, म्हणजे देवावर विश्वास असलेला. पुढे पहा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, गॉड म्हणजे देव, तर देवावर भरोसा नसलेला. वरती काय होतं, देवावर भरोसा असलेला. आता पहा या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये नॉट असतं ते नकारार्थी वाक्य असतं. म्हणजेच पहा या ठिकाणी अ पर्सन हू बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे देवावर भरोसा असल्या त्याला थिस्ट म्हणजे आस्तिक असे म्हणतात. आणि वन हू डज नॉट बिलीव्ह, हे पहा डज नॉट बिलीव्ह म्हणजे भरोसा नसलेला. वन हू डज नॉट बिलीव्ह म्हणजे विश्वास, नॉट म्हणजे नाही, म्हणजे विश्वास नसलेला, त्याला काय म्हणतात, ॲग्नॉस्टिक आणि अथिस्ट म्हणजे नास्तिक असे म्हणतात. तर हे पुस्तक होतं पहा भगतसिंगचं, मी नास्तिक आहे, हे भगतसिंगचं पुस्तक आहे. पुढे पहा, अ प्लेस विअर मनी इज कॉइन्ड म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी कॉईन पाडले जातात त्याला टकसाळ असे म्हणतात. हा मराठीसाठी सुद्धा लक्षात ठेवा, त्याला टकसाळ असे म्हणतात. अ प्लेस विअर मनी इज कॉइन्ड म्हणजे ज्या ठिकाणी नाण्याचं ठिकाण पाडलं जातं म्हणजे त्याला काय, टकसाळ असे म्हणतात. नाशिक या ठिकाणी एक टकसाळ आहे पहा, तर त्याला काय म्हणतात, मिंट असे म्हणतात. त्याला काय, मिंट असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रश्न आहे, व्हेरी IMP असलेला हा प्रश्न आहे. अ प्लेस विअर बर्ड आर केप्ट ज्या ठिकाणी त्याला अव्हायरी असे म्हणतात, त्याला चिडियाघर म्हणजेच पहा, अ प्लेस विअर बर्ड आर केप्ट म्हणजे ज्या ठिकाणी पशु पक्षी असतात यांची काय निगा राखली जाते, त्यांचं त्या ठिकाणी काय निगराणी केली जाते, त्याला काय म्हणतात, अव्हायरी म्हणजे चिडियाघर. म्हणजे अ प्लेस विअर बर्ड आर केप्ट म्हणजे काय, निगा राखणे, म्हणजे ज्या ठिकाणी पक्ष्याची निगा राखली जाते. जसे पहा पक्षी अभयारण्य, भारतातलं पहिलं पक्षी अभयारण्य कुठलं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य कुठलं आहे, म्हणजे पहा पक्ष्याच्या सुरक्षिततेसाठी जे काय अभयारण्य तयार केलं जातं त्याला पक्षी अभयारण्य असे म्हणतात. म्हणजे त्याला आपल्याला काय म्हणतात, अ बर्ड आर केप्ट म्हणजे ज्या ठिकाणी पक्ष्याची निगा राखली जाते त्याला चिडियाघर असे म्हणतात, म्हणजे अव्हायरी असे त्याला म्हणतात. पुढे पहा, अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड, अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड. आता हे जे काय वाचते वेळेसच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहा, अ साऊंड म्हणजे काय, आवाज, दॅट कॅन नॉट हिअर्ड म्हणजे म्हणजे ऐकू येणार नाही असा साऊंड, त्याला काय, अनइडिओबल म्हणजे अश्राव्य असा साऊंड असे त्याला म्हणतात, अनइडिओबल. आता पहा काही मुलं असतात पहा अतिशय हळू बोलतात म्हणजे ते आपल्याला क्लिअर पण ऐकू सुद्धा येत नाही, इतके हळू बोलणारे काही मुलं असतात, त्याला काय म्हणतात, अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड म्हणजे न ऐकू येणारा असा साऊंड, त्याला अनऑडिओबल असे म्हणतात. पुढे पहा, वन हू सेल ड्रग्स म्हणजे असा ड्रगिस्ट म्हणजे वन हू सेल ड्रग्स म्हणजे पहा ड्रगिस्ट म्हणजे औषध विक्रेता, जो काय औषध विक्रेता असतो त्याला काय म्हणतात, वन हू सेल ड्रग म्हणजे काय, औषध आणि औषध विक्रेता त्याला ड्रगिस्ट असे म्हणतात. पुढे पहा आता या ठिकाणी, वन हू डिव्हॉट सर्व्हिस टू मनकाइंड. आता पहा फिलॉन्थेरोपिस्ट म्हणजे परोपकारी म्हणजे काय, जो काय दुसऱ्यासाठी कार्य करत असतो त्याला काय म्हणतात, परोपकारी म्हणजे त्याला फिलॉन्थेरोपिस्ट असे म्हणतात. म्हणजे वन हू डिव्हॉट सर्व्हिस ऑन मनकाइंड म्हणजे मानवाच्या भल्यासाठी जो काही कार्य करतो, ज्या व्यक्तीला असं वाटतं की बाबा मानवाचं कल्याण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून जो काही कार्य करतो त्याला फिलॉन्थेरोपिस्ट असे म्हणतात. म्हणजे परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारा त्याला काय म्हणतात,
फिलॉन्थेरोपिस्ट असे म्हणतात. अ कलेक्शन ऑफ पोयम त्याला अँथॉलॉजी असे म्हणतात, म्हणजे काव्यसंग्रह. म्हणजे अनेक कविता ज्या काही ठिकाणी एकत्र येतात. कविता म्हणजे मुलगी नाही, लक्षात ठेवा. कविता म्हणजे मुलगी नाही, तर कविता या ठिकाणी पहा अ अ कलेक्शन ऑफ पोयम म्हणजे काय, कविता. आता कविता म्हणजे पहा आपल्या ज्या काही मराठी भाषेमधल्या ज्या काही कविता आहेत त्या कविता. नाही तुम्ही म्हणसाल की अनेक मुलीचे कविता नावाच्या मुली एकत्र आल्या, त्याला काय म्हणतात, अँथॉलॉजी, काव्यसंग्रह असे त्याला म्हणत नाहीत. म्हणजे पहा कविता म्हणजे आपल्या मराठी भाषेतल्या ज्या काही कविता असतात त्यांचा जो काही संग्रह असतो, त्यांचं जे काही पुस्तक कलेक्शन करून एक केलं असतं त्याला अँथॉलॉजी, म्हणजे त्याला काव्यसंग्रह असे म्हणतात. त्याला काय, काव्यसंग्रह असे म्हणतात. पोयमची स्पेलिंग लक्षात ठेवा, परीक्षेला विचारली जाते. पोयम म्हणजे कविता. पुढे पहा ट्रिक्स परफॉर्म. आता पहा या ठिकाणी कंज्युरर म्हणजे जादूगार. आता ट्रिक्स परफॉर्म म्हणजे काय, जादूगार. कंज्युरर म्हणजे काय, जादूगार. पहा एखादा जादूगार या ठिकाणी आपले जे काही विविध अंगामधले जे काही कला आहेत, पहा का आपली कागदाची नोट घेतो, कागदाच्या नोटीचे डायरेक्ट त्याचे पैसे तयार करतो. वास्तविक पाहता ते सत्य नसतं, परंतु ते काय असते, जादू. म्हणजे ती काय असते एक मित्रांनो, त्याची एक कला असते, म्हणजे त्याला काय जादूगार असं म्हणतात, म्हणजे कंजूर. आता खेड्यापाड्याचे लोक बरेच ठिकाणी येतात पहा असे जादूगार, ते कशाचं पण काही करतात. म्हणजे ते वास्तविकता सत्य नसतं, परंतु ते आपल्याला तसं दिसतं. म्हणजे ट्रिक्स परफॉर्मर म्हणजे त्याला जादूगार, कंज्युरर म्हणजे काय, जादूगार असे म्हणतात. आता सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन म्हणजे पाय पॅटेंट म्हणजे संशोधकाचे हक्क. म्हणजे पहा एखादं संशोधन केल्याच्या नंतर जो काही संशोधक असतो त्याला त्याचे सर्व अधिकार जातात. जसे पहा आपली आता लस तयार करण्यात आली आहे, त्या लसमध्ये जो काही कंटेन असतं, आता कोविशिल्ड ही सुद्धा एक लस आहे आणि कोव्हॅक्सिन ही सुद्धा लस आहे. तर कोविशिल्ड जी काही लस आहे ती सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली आणि कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटने केली. तर पहा जी आपली जी का आपल्या भारताची लस आहे ती आहे, ती कुठली आहे मित्रांनो, ती आहे मित्रांनो कोव्हॅक्सिन. ती काय, कोव्हॅक्सिन. तर ती कुठे तयार केली, हैदराबाद या ठिकाणी तयार करण्यात आलेली. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटने ती तयार केली त्याच्याकडे ते पूर्ण अधिकार असतात, त्यांच्याकडे पूर्ण ते संशोधकाचे अधिकार असतात. त्याला काय म्हणतात, अ सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन म्हणजे त्याला पॅटेंट असे म्हणतात. म्हणजे संशोधकाचे पूर्ण अधिकार असे त्याला म्हणतात. म्हणजे कोणी त्याचं कंटेंट चोरू शकत नाही. जसे पहा होंडा जी मोटरसायकल असेल तर त्यामध्ये जे काही जे भाग असतात त्याचं जे काही इंजन असतं तशासारखं इंजन, डुप्लिकेट इंजन दुसरं कोणी बनवू शकत नाही. त्याला काय म्हणतात, पेटेंट म्हणजे संशोधकाचे हक्क. वास्तविक पाहता तसं जर बनवलं तर ज्यांनी जे काही बनवलं आहे तो त्याच्यावर केस करू शकतो. पुढे पहा आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री. आता आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री म्हणजेच पहा या ठिकाणी पहा आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री म्हणजे त्याला काय, एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात असे म्हणतात. म्हणजे भारताचा जो काय माल आहे आपण बाहेरच्या देशामध्ये विकतो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात करणे. म्हणजे त्याला एक्सपोर्ट असे म्हणतात. म्हणजे आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री म्हणजे आपल्या देशाबाहेर आपल्या देशातला माल पाठविणे म्हणजे त्याला एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. म्हणजे भारताने एखादी वस्तू बनवली आणि ती बाहेरच्या देशाला विकणे म्हणजे त्याला एक्सपोर्ट म्हणजे बाहेर देशामध्ये विकणे असे त्याला म्हणतात. अ नंबर ऑफ शिप्स म्हणजे फ्लीट म्हणजे जहाजाचा काफिला. अ नंबर ऑफ शिप म्हणजे काय, जे काय आपलं जहाज असतं जहाजाला शिप असे म्हणतात. आणि जे काय जहाज ठेवण्याची जी काय जागा असते त्याला फ्लीट म्हणजे जहाजाचा काफिला असे म्हणतात, त्याला फ्लीट असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी 2-3 पेक्षा जास्त जहाजे असतात त्याला फ्लीट म्हणजे जहाजाचा काफिला असे म्हणतात. पुढे पहा अ आर्टिकल रिसिव्ह फ्रॉम अदर कंट्री म्हणजे बाहेरच्या देशाकडून आपण जो काही माल स्वतः घेतो, विकत घेतो त्याला इम्पॉर्ट असे म्हणतात. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे आणि इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे. विरुद्धार्थी शब्दासाठी लक्षात ठेवा. एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात करणे आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात करणे. जसे पहा आपण याच्या फ्रान्स देशाकडून जे काही विमान विकत घेतले म्हणजे बाहेरच्या देशातला माल आपण स्वतःच्या देशामध्ये विकत घेतला त्याला इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे असे म्हणतात. आयात आणि निर्यात हे शब्द मराठीमधले आहेत. तर निर्यात म्हणजे विकणे आणि आयात म्हणजे खरेदी करणे. हे तुम्हाला या ठिकाणी साध्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. अ क्लस्टर ऑफ हाऊसेस इन व्हिलेज. क्लस्टर म्हणजे पहा झोपडी म्हणजे काय, हॅमलेट म्हणजे वाडी वस्ती. पहा हॅमलेटमध्ये या ठिकाणी वाडी वस्ती असते, त्या ठिकाणी 5 छोटे छोटे घरं असतात, त्याला काय म्हणतात, अ क्लस्टर ऑफ हाऊसेस इन व्हिलेज म्हणजे त्याला हॅमलेट असे म्हणतात. त्याला काय, हॅमलेट असे म्हणतात. पुढे पहा अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट. ज्या ठिकाणी जे काही फिशेस म्हणजे माशा, ज्या ठिकाणी माशा ठेवण्याची जी काही माशाची सुरक्षितता घेतली जाते किंवा जे काय आपण पहा मत्स्यपालन असे म्हणतो त्याला काय, मत्स्यपालन किंवा त्याला मत्स्यालय असे म्हणतात. त्याला अक्वायरियम असे इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याला काय म्हणतात, अक्वायरियम असे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट त्याला अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय असे म्हणतात. तुम्ही पहा सिद्धार्थ उद्यानामध्ये जा, तुम्ही जर औरंगाबादचे जर असाल तर सिद्धार्थ उद्यानामध्ये जा, त्या ठिकाणी पहा मत्स्यालय म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या माशा तुम्हाला बघाव्यास मिळतील. लाल कलरच्या, काळ्या कलरच्या, वेगवेगळ्या अशा कलरच्या माशा तुम्हाला त्या ठिकाणी बघाव्यास मिळतील. म्हणजे त्या ठिकाणी माशाची काय निगा राखली जाते, म्हणजे त्या माशाची त्या ठिकाणी सर्व सुरक्षितता घेतली जाते. त्याला अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय असे म्हणतात. म्हणजे अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट त्याला अक्वायरियम असे
म्हणतात. पुढे पहा, अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स. अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स म्हणजे बँक्वेट म्हणजे पुष्पगुच्छ म्हणजे ज्या ठिकाणी पहा आता कोणाचा वाढदिवस असेल तर आपण त्याला पुष्पगुच्छ घेऊन जातो याचा अर्थ आपण त्याला एकच फुल देतो का? त्या ठिकाणी पहा बऱ्याच ठिकाणचे फुलं आपण त्या ठिकाणी एकत्र करून त्याला ते एक गुच्छ बनवला जातो आणि त्याला तो दिला जातो. म्हणजे काय? अ कलेक्शन ऑफ. कलेक्शन म्हणजे काय? एकत्र करणे. कलेक्शन या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे. आणि फ्लॉवर्स म्हणजे अनेक फुलं एकत्र करून त्याचा जो काही गुच्छ तयार केला जातो त्याला बँक्वेट असे म्हणतात. म्हणजे अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स म्हणजे त्याला बँक्वेट असे म्हणतात. पुढे पहा, हँड रायटिंग मॅटर. आता हँड रायटिंग मॅटर म्हणजे काय? मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. आता हँड रायटिंग, आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असं, हँड म्हणजे होतं हात, रायटिंग म्हणजे हाताने लिहिलेलं, आणि मॅटर म्हणजे एखादी घटना. म्हणजे पहा आपण जे काय हाताने लिहितो त्याला काय म्हणतात? मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. आता पहा एका ठिकाणी ज्यावेळेस याच्या अगोदर ऑफलाईन फॉर्म भरले जात होते त्यावेळेस तुम्हाला लिहिलं जात होतं बा स्वतःच्या हस्ताक्षराने हा फॉर्म भरायचा आहे. स्वतःच्या हस्ताक्षराने म्हणजे काय मित्रांनो? आपल्या हाताने स्वतः भरून तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे त्याला हँड रायटिंग मॅटर म्हणजे त्याला मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित असे म्हणतात. अ प्लेस वेअर इस्किमोज शेल्टर म्हणजे पहा, अ प्लेस वेअर इस्किमो शेल्टर जे काही स्किमो लोक असतात, जे काय बर्फाच्या घरामध्ये राहतात त्याला काय? ॲग्लू म्हणजे बर्फाचे घर असे म्हणतात. ॲग्लू म्हणजे काय? बर्फाचे घर. आता बरेच लोक पहा हिमालयामध्ये बऱ्याच प्रकारचे बर्फ पडतं, तर ह्या बर्फाच्या घरामध्ये जे काही लोक राहतात त्याला काय म्हणतात? अ प्लेस वेअर इस्किमो शेल्टर म्हणजेच ॲग्लू म्हणजे काय? बर्फाचे घर. हा भूगोलमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलेला शब्द आहे. पुढे पहा, वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग म्हणजे असा व्यक्ती की ज्याला वाचतासुद्धा येत नाही आणि लिहितासुद्धा येत नाही त्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, वन हू डज नॉट. आता डज नॉट हा शब्द आलेला आहे. डज नॉट नाव म्हणजे माहीत नसलेला. रीडिंग अँड रायटिंग म्हणजे ज्याला लिहिता आणि वाचण्याची बिलकुल ही जाणीव नाही त्याला काय म्हणतात? वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग. त्याला ॲलिटरेट म्हणजे निरक्षर. ॲलिटरेट म्हणजे काय? निरक्षर असे म्हणतात त्याला ॲलिटरेट. बरेच व्यक्ती असे आहेत पहा जुन्या काळातले ज्यांना लिहितासुद्धा येत नाही, वाचतासुद्धा येत नाही आणि त्यांना सही जर मागितलं तर ते अंगठा देतं म्हणजे त्याला काय म्हणतात? ॲलिटरेट म्हणजे निरक्षर असे म्हणतात. आता पहा पुढे, द लाईफ हिस्ट्री ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. पहा द लाईफ. आता द लाईफ हिस्ट्री. आता लाईफ हिस्ट्री म्हणजे काय? जीवन कथा. लाईफ हिस्ट्री. आता लाईफ म्हणजे होतं जीवन, हिस्ट्री म्हणजे कथा. म्हणजे अ पर्सन द पर्सन. आता पहा, द लाईफ ऑफ हिस्ट्री ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः. म्हणजे असा व्यक्ती की जो आपल्या स्वतःची जी काही जीवनकथा आहे तो स्वतः लिहितो त्याला ॲटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र असे म्हणतात. त्याला ॲटोबायोग्राफी म्हणजे त्याला आत्मचरित्र असे म्हणतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आलेले चढउतार, आलेले संकट, त्यावर मी केलेली मात आणि कशा प्रकारे मी जीवन म्हणजे व्यतीत केलं किंवा कशा प्रकारे मात करून माझ्या जीवनामध्ये यशस्वी झालो, हे अशा प्रकारे जे काही स्वतः आपण जे काही लिहितो त्याला काय म्हणतात? ॲटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र असे म्हणतात. जसे पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? कृष्णकाठ. यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? कृष्णकाठ. जसे पहा, धोंडो केशव कर्वे समाजसुधारक होते, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? आत्मवृत्त. अशा प्रकारे म्हणजे स्वतः आपण स्वतःच्या जीवनाचे रेखाटलेलं जे काही काव्य असतं किंवा आपण जे काही आपल्या स्वतःच्या जीवनावर आधारित जी काही कथा लिहितो त्याला काय म्हणतात? ॲटोबायोग्राफी. म्हणजे आपण स्वतः जी काही लिहिली जाते तिला ॲटोबायोग्राफी असे म्हणतात. पुढे पहा, टू इम्पॉर्ट गुड अलिगली. आता पहा, टू इम्पॉर्ट गुड्स म्हणजे पहा, गुड म्हणजे होते चांगला, परंतु गुड्स या ठिकाणी यश शब्द लागल्याच्या नंतर गुड्स या शब्दाचा अर्थ काय होतो? माल होतो. म्हणजे टू इम्पॉर्ट गुड्स अलिगली म्हणजे पहा स्मगलर म्हणजे पहा चोरटा व्यापार. म्हणजे चोरटा व्यापार केला जातो त्याला स्मगलर असे म्हणतात. बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी स्मगलर म्हणजे या ठिकाणी बोलतात की बा तुझा जो काय हे त्याचं स्मगलर करतो म्हणजे काय जो काय चोरटा व्यापार करतो म्हणजे काय त्याला स्मगलर असे म्हणतात. आता 30 नंबरची पहा, फिट टू बी चूसन म्हणजे पहा इलिजिबल. त्याला इलिजिबल म्हणजे पात्र योग्य असे म्हणतात. म्हणजे फिट टू बी चूसन म्हणजे काय? असा व्यक्ती की जो पात्र असलेला व्यक्ती त्याला फिट टू बी चूसन म्हणजे इलिजिबल असे म्हणतात. म्हणजेच पात्र योग्य असलेला व्यक्ती. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण 30 वन वर्ड सबस्टिट्यूशन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पुढच्या जे काही 31 पासून समोरच्या वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा आणि नक्की तुमचं मत या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगा. म्हणजे जेणेकरून यामध्ये काही सुधारणा करायच्या आहेत का किंवा यामध्ये तुम्हाला कुठे डाऊट वाटते का तर तुम्ही नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तसं सांगू शकता. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य या युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मला या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून सजेशन द्या. त्यामध्ये काय आपण सुधारणा करूयात. म्हणजे जेणेकरून पहा एक गोष्ट लक्षात ठेवा,
आपण म्हणतो पहा दिव्याखाली अंधार असतो, तसंच प्रत्येक व्यक्तीचं असतं. आपले स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाहीत किंवा आपल्या स्वतःच्या चुका आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे दुसरं कोणी जर आपल्याला आपल्या चुका निदर्शनात जर आणून जर दिल्या तर त्या आपल्याला सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे नक्की तुम्हाला या ठिकाणी जर काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही नक्की मला या ठिकाणी सजेस्ट करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.